खूप मोठ्या गॅप नंतर पुन्हा तुमच्या समोर आली आहे. घरामध्ये फंक्शन होतं, घराची वास्तुशांती होती आणि सगळी पळापळ चाललेली होती. तीही एक्स्ट्रा व्हिडिओ शेड्यूल करून ठेवूया म्हटलं, तरी तसं जमलं नाही. खूप प्रयत्न केले, पण पॉसिबल झालं नाही. थोडीशी गडबड झाली. पोझिशन मिळाल्यानंतर लगेचच एका महिन्याभरामध्ये घर तयार करून पूजा करून लगेच आम्ही शिफ्ट झालेलो आहोत. महिन्याभरामध्ये इतकी धावपळ झालेली आहे. दोघे सगळीकडे पळत होतो, दोघे सगळ्या गोष्टी करत होतो. आणि यामध्ये थोडंसं कामाकडे दुर्लक्ष झालं. तुमच्यापासून थोडं दूर राहावं लागलं. पण आता पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करतीये आजपासूनच. गेले 2 दिवस झालं खूप थकवा होता. अजूनही घरामध्ये काही गोष्टी लावायच्या बाकी आहेत. सावकाश चालू आहे. एकदा घर सेट झालं, की तुम्हाला घर बघायला मिळणारच आहे. घरामधली प्रत्येक गोष्ट कोणता विचार करून, का आणि कशी घेतली हे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचंय. बऱ्याचशा नवनवीन कल्पना आहेत. फक्त आता त्या रुजू होतीलच. हळू त्या रुजू करेन मी. अ, खूप थकवा आहे, प्रचंड थकवा आहे. पण टाळलं की ते पुढे-पुढेच जातं शूटिंग म्हणून विचार केला की आज थोडीशी स्वतःला जबरदस्ती करूयात आणि शूट करायला सुरुवात करूयात. कारण एकदा का या फ्लोमध्ये आलं, की मग आपोआप तिथं आपण रुळायला लागतो. ह्या फ्लोपासून म्हणजे या या फ्लोपासून, कामापासून दूर राहिलं, की मग दूरच पळावं वाटतं. कितीही आवडीचं काम असलं तरीही थोडासा थकवा आणि कंटाळा प्रत्येकालाच येतो. आणि हेच तर असतं, की सातत्य राहत नाही. अशा कारणांमुळेच थोडीशी स्वतःवर जबरदस्ती करणं गरजेचं असतं. तीच जबरदस्ती आज मी माझ्यावर केली आहे आणि शूटला बसली आहे. स्क्रिप्ट वगैरे तयार नाहीये. पण म्हटलं तुमच्याशी छान गप्पा मारूयात. बऱ्याच दिवसांनी आपण भेटतोय. अ, खूप गोष्टी असतात, की ज्याची चटक आपल्याला लागलेली असते. 2 दिवस झालं शूट करायचंय. खूप उत्साह वाटतो आतमधून, पण शरीर साथ देत नसतं. इतकं आपण त्या शरीराला ओढून ताणून सगळं त्या शरीराकडून करून घेतलेलं असतं, की मग बिचारं तेही थकून जातं आणि आपल्याला ते साथ देत नाही. पण ह्या शरीरामध्ये एनर्जी भरण्यासाठी मनामध्ये आधी चांगली ऊर्जा भरण्याची गरज असते आणि ती ह्या कामातूनच मिळणार आहे. कारण ज्यावेळेला आपण खूप छान वाचतो, बोलतो, लिहितो, त्यावेळेला आपोआपच आपली जी ऊर्जा आहे ती बदलायला लागते. आपले विचार बदलायला लागतात आणि मग सगळं सुरळीत छान आपोआपच व्हायला लागतं. आयुष्याची घडी तशी व्यवस्थित कधीच बसत नसते. आपण सेटल तसे कधीच होत नसतो. मात्र ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, की ज्याचा आनंद घेत आपण सेटल होण्याचा प्रयत्न करू शकतो. आनंद हा आपणच आपला घेऊन यायचा असतो आयुष्यामध्ये. कारण कितीही दुःख आलं आणि कितीही आनंद आला तरीही आपल्या मनाला त्रास देणाऱ्या, दुःख देणाऱ्या काही घटना असतात, की ज्यामुळे सतत आपण उदास राहू शकतो. या घटना आपल्या मनावरती ताबा करून बसतात. आपल्या मनावरती ह्या सगळ्या कुठेतरी राज्य करायला लागतात. ह्या सगळ्या घटना असतात किंवा जे काही अनुभव आपल्याला येतात ते आणि मग तेच आपलं आयुष्य होऊन जातं. पण आपल्याला असं करायचं नाहीये. आपल्याला कुठेतरी हा विचार तोडायचा आहे. कुठेतरी ह्या घटनांच्या आठवणी तोडायच्या आहेत. चांगले अनुभव, चांगल्या आठवणी गोळा करण्यासाठी पुढं आपल्याला जायचंय आणि म्हणून एकाच ठिकाणी न थांबता सतत आपला फ्लो बदलणं गरजेचं असतं आणि ज्यावेळेला आपण स्वतःचे बॉस असतो, आपल्यावरती कोणी नसतं लक्ष देणारं किंवा आपल्याकडून काम करून घेणारं, त्यावेळेला सातत्य ठेवणं मात्र फार कठीण असतं. आणि YouTube चॅनलच्या बाबतीत, कंटेंट क्रिएशनच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात, की तुमचा मूड कसा आहे आणि मूडवरून तुमचा चेहऱ्यावरचे हावभाव लक्षात येतात. तुम्ही खूप थकलेले असाल, तर मग असं वाटतं, की अरे इतका थकवा चेहरा घेऊन आपण सगळ्यांच्या समोर जायचं. मग समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे बघून फ्रेश तरी वाटायला पाहिजे ना आणि म्हणून मग 2 दिवस मी टाळाटाळ करत होते. जरा फ्रेश वाटू दे, जरा छान चेहरा थोडा फ्रेश होऊ दे, थकवा थोडासा कमी होऊ दे.
पण मग विचार केला की नाही होणार हे. आपण एकदा का कामाला सुरुवात केली की आपोआपच आपल्यामध्ये एनर्जी यायला लागेल आणि शेवटी आपण ज्यावेळेला मनापासून एखादी गोष्ट बोलत असतो, व्यक्त होत असतो, त्यावेळेला आपण फ्रेशच दिसत असतो आणि आपण समोरच्याला चांगलं आणि छानच द्यायचा प्रयत्न करत असतो. त्याच्यापेक्षा मोठं दुसरं काहीच नसतं. म्हणून सगळ्या गोष्टी बाजूला सारत आहे त्या सेटअपमध्ये, अजून सेटअपही व्यवस्थित केलेला नाहीये. आहे त्या सेटअपमध्ये कामाला सुरुवात करूयात, श्री गणेशा करूयात. म्हणून आजचा हा व्हिडिओ शूट करतीये. तर ह्यातून इतकंच सांगायचंय, की सातत्य ठेवणं कठीण आहे, खूप अवघड आहे आणि ज्यावेळेला खूप मोठा गॅप पडतो, त्यावेळेला मात्र पुन्हा आपल्या कामाकडे वळणं जरासं कठीण वाटू लागतं. पण एखाद्या गोष्टीची जेव्हा आपल्याला चटक लागते ना, त्यावेळेला ती गोष्ट केल्याशिवाय आपल्याला राहावत नाही. व्यसन म्हणू शकतो आपण. वाचनाचं व्यसन असेल किंवा लिखाणाचं व्यसन असेल. काल दिवसभर मी परवापासून मला खूप त्रास होत होता. काहीतरी लिहू वाटत होतं आणि इतकं मनात भरलं होतं, की कधी एकदा ते वहीत उतरवते असं झालं होतं. ज्यावेळेला ते लिहिलं, त्यावेळेला हलकं वाटलं, छान वाटलं, रिलॅक्स वाटलं आणि तो जो नवनिर्मितीचा आनंद आहे ना, म्हणजे जेव्हा एखादा लेख लिहिला जातो किंवा एखादा व्हिडिओ शूट होतो, तो तुमच्यापर्यंत पोहोचतो, त्यावेळेला खूप मोठा आनंद होतो. त्या आनंदाला दुसरी कशाचीच तोड नाही. त्यात दुसरं दुसरं कोणतं समाधान याच्यापेक्षा मोठं असूच शकत नाही. म्हणजे इतकं छान घर घेतलं, घराची पूजा उत्तम झाली. पण ज्यावेळेला मी माझ्या मनातल्या गोष्टी लिहून काढल्या किंवा आता शूटिंगला बसलीये, हा जो आनंद आहे ना, याला दुसरी कुठली तोड नाही. कालपासून हात असे नुसता कधी एकदा या हातांमध्ये वही येतीये आणि कधी एकदा मी व्हिडिओ शूट करतीये असं झालं होतं. आणि ही जी चटक आहे ना, ही चटक आपल्याला सातत्य ठेवण्यामध्ये मदत करते. म्हणून प्रत्येकाला एका चांगल्या सवयीची चटक असणं गरजेचं आहे. कारण ती जी चटक आहे ना, तीच आपल्याकडून त्या गोष्टी करून घेत असते. काय गरजेचं असतं? आनंद निर्मितीसाठी कितीही मोठा आनंद, त्याच्यापुढे ज्यावेळेला आपण स्वतः काहीतरी निर्माण करतो, तो जो आनंद असतो, त्याला कशाची तोड नसते. आणि म्हणून आपला माइंडसेट, आपली मनोवृत्ती आणि त्यातून आपण आपल्यासाठी निर्माण केलेला एक आनंद असतो, एक आपलं जग असतं छोटंसं. त्या जगामध्ये ज्यावेळेला आपण वावरतो, त्या आनंदामध्ये ज्यावेळेला आपण वावरतो, त्यावेळेला आपल्यापेक्षा सुखी समाधानी माणूस दुसरं कोणीच नसतं. आणि काय असतं यश? यश म्हणजे नेमकं काय असतं? कितीही पैसा कमवला, कितीही गोष्टी अचीव्ह केल्या, तरीही जर आपण आतून आनंदी नसू, आपण इतरांच्या आनंदामध्ये छान सहभागी होऊ शकत नसू किंवा आपण एखाद्या व्यक्तीला आधार देऊ शकत नसू, तर मग आपण यशस्वी नाही आहोत. म्हणजे खूप पैसा कमवायचा आणि खूप मोठं काहीतरी अचीव्ह करायचं, हे यश नाहीये माझ्या लेखी किंवा मला असं वाटतं, की प्रत्येकाच्या लेखीच यशाची व्याख्या ही असावी, की आपण एकमेकांचा आधार बनू, आपण एकमेकांचा आनंद द्विगुणित करू शकू, आपण स्वतःला आनंदी ठेवू शकू. यापेक्षा मोठं यश नसावं आणि हेच तर यश आहे. कारण जेव्हा आपण स्वतः आनंदी असतो, समाधानी असतो, त्यावेळेला आपण समोरच्या व्यक्तीलाही आनंद देऊ शकतो. किमान त्याच्या आनंदामध्ये आपण भर घालू शकतो. अ, त्याच्या आनंदावरती आपण विरजण नाही टाकू शकत. जेव्हा आपण स्वतः आतून आनंदी असतो. जेव्हा आपण आनंदी नसतो, त्यावेळेला आपण आपली तुलना करत असतो प्रत्येकाशी आणि ती तुलना करायला ज्यावेळेला आपण लागतो ना, त्यावेळेला अ, आपले विचार किंवा आपली थॉट प्रोसेसच खूप विचित्र होऊन जाते. तुझं, माझं, तुझं इतकं, माझं इतकं, या सगळ्या गोष्टींपेक्षा आनंद काय असतो, यश काय असतं, तर आपण स्वतः कसे राहतो, काय करतो, कसं वागतो, यावरती आनंद ठरतो. सतत इतरांमधल्या चुका कोण काढतं, इतरांच्या वागण्यातल्या चुका कोण काढतं, जो व्यक्ती आनंदी नाहीये, जो व्यक्ती समाधानी नाहीये आणि म्हणून आपल्याला स्वतःला इतकं समाधानी आणि इतकं आनंदी बनवायचं आहे, की आपल्यामुळे इतरांना त्रास व्हायला नको. नाहीतर मग आपला स्वभाव किंवा आपलं आयुष्यच असं बनून जातं, की आपण इतकी तुलना करतो, आपण इतकं स्वतःला वरचढ ठरवतो आणि त्यासाठी आपण समोरच्या व्यक्तीला खाली पाडायला लागतो. म्हणजे समोरचा व्यक्ती कितीही छान असला, तरीही आपण
त्यातून पण त्यातलं काहीतरी वाईट घेतो किंवा वाईट रचतो. आपली आपली एक अशी कहाणी किंवा कल्पना आपण रचतो आणि समोरच्या व्यक्तीला आपण सतत खाली पाडतो, स्वतःला समाधान देण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी. असं जगणं आपलं कधीच असू नये. आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः आनंद निर्मिती करणं खूप गरजेचं आहे. नेहमी इतरांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, इतरांच्या वागण्या बोलण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, कधी आपण स्वतःकडे लक्ष केंद्रित करतो का? कधी आपण स्वतःला हे प्रश्न विचारतो का, की आपलं कुठे चुकतंय का? जी अपेक्षा आपण समोरच्या व्यक्तीकडून करतोय ती खरंच योग्य आहे का? आपण त्या अपेक्षेच्या पात्र आहोत का? आपण समोरच्या व्यक्तीला किती आनंद दिलाय? आणि आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून किती आनंद मिळतोय? याचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो, त्यावेळेला आपलं जगणं आणखी जास्त सुंदर आणि स्पष्ट व्हायला लागतं. उगाचच्याच बंधनामध्ये आपण स्वतःला बांधून घेतलेलं असतं. आपल्याला असं वाटत असतं, की सगळ्यांनी आपल्याला छान म्हणावं, सगळ्यांकडून आपल्याला सहानुभूती मिळावी, अटेन्शन मिळावं आणि त्यासाठी आपण खूप वेगवेगळ्या कल्पनांमध्ये जगत असतो आणि त्या कल्पनांमध्ये आपण इतके रमतो, इतके जगतो, की आपल्या या कल्पनांमुळे, आपल्या या वागण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या आनंदामध्ये किंवा समोरच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आपण किती कॉम्प्लिकेशन्स निर्माण करतोय, हे कळतच नाही आपल्याला. आज माझ्याकडे काय आहे? आज या मिनिटामध्ये, या क्षणामध्ये काय आहे माझ्याकडे आणि या क्षणाचा वापर मी कसा करू शकते? याकडे आपण लक्ष केंद्रित करूयात. आत्ता समोर माझ्या काय आहे? काय चालू आहे? आणि इथं मला काय करणं अपेक्षित आहे? जेव्हा संपूर्ण लक्ष स्वतःकडे असतं ना, त्यावेळेला आपल्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही किंवा आपलं मन कधीच दुखणार नाही. कारण आपण स्वतःकडून बेस्ट द्यायचा विचार करत असतो आणि ज्यावेळेला आपण समोरच्या व्यक्तीच्या चुकाच काढण्यासाठी कुठेतरी येतो किंवा सतत आपण समोरच्या व्यक्तीच्या चुकाच शोधत असतो, त्यावेळेला सतत आपलं मन दुखणार आहे. कारण आपण काय करतोय यापासून आपण खूप जास्त दूर असतो. ते वागणं आपल्याला माहिती नसतं आपलं स्वतःचं आणि समोरच्या व्यक्तीकडून आपण अशा अपेक्षा ठेवतो, की ज्या खूपच क्षुल्लक असू शकतात किंवा ज्यांना काही अर्थच नसतो. म्हणजे उगाचच आपण एखाद्या व्यक्तीला डॉमिनेट करायला बघतो, त्रास द्यायला बघतो आणि मग सहानुभूती मिळवायला बघतो. इथं सगळा खेळ चुकायला लागतो. असं आयुष्य आपण वर्षानुवर्षे जगतो. बरेच लोक असतात, की जे 40-40, 50-50, 60-60 वर्ष इतक्या त्रासामध्ये, इतक्या दुःखामध्ये आणि सतत दुसऱ्यांना बोलून दाखवण्यामध्ये, की बघा माझ्यावर किती अन्याय होतोय, ह्यातच जगत असतात. आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला आपल्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. आपली कर्तव्य काय आहेत? आपण काय केलं पाहिजे? आत्ताचा हा क्षण आहे किंवा आता समोर हा जो दिवस आलेला आहे, हा दिवस काय आहे? कसा आहे? काय आपण केलं पाहिजे? किंवा आज सकाळी मी उठलीये, आज उठल्याबरोबर मी श्वास घेऊ शकतीये. आज मी जिवंत आहे, मी उठू शकतीये, माझे हातपाय चालतायत. त्यात खूप मोठा आनंद आहे. तिथं खूप मोठी कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे आणि ज्यावेळेला आपल्याकडे जे आहे, त्या गोष्टींवरती आपण लक्ष केंद्रित करतो ना, म्हणजे प्रत्येक गोष्टीतलं चांगलं ज्यावेळेला आपण वेचायला लागतो ना, त्यावेळेला आपल्याला कधीच जीवनात एकटं वाटत नाही. करमेनासं होत नाही. कारण आपण फक्त चांगलं, चांगलं, चांगलं वेचत असतो. चांगलं, चांगलं, चांगलं आठवत असतो आणि सतत आपण नवीन काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्नात असतो. प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू असतात. या जगातली प्रत्येक गोष्ट एक नाणं आहे आणि त्या नाण्याच्या 2 बाजू असतात. जी बाजू आपल्याला खूप वाईट दिसतीये त्याच्यामागे खूप चांगल्या गोष्टी असतात आणि जी बाजू आपल्याला खूप चांगली दिसतीये त्याच्यामागे खूप वाईट गोष्टी असतात. मग आपण बघत असताना काय बघायचंय? प्रत्येक गोष्ट ज्यावेळेला आपण बघतो, त्यावेळेला आपण त्याची कोणती बाजू बघतो? आपण समोरच्या परिस्थितीला, समोरच्या व्यक्तीला समजून घेत असताना, जाणून घेत असताना चांगली बाजू बघतो का? कधीच नाही बघत. आपण फक्त एक उणीव आणि ती आपल्याला वाटणारी उणीव असते. व्यवहाराने, सामाजिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या ती उणीवच नसते. पण आपल्याला वाटत असतं, की ती उणीव आहे, ती चूक आहे आणि तीच आपण धरून बसतो आणि ती मोठी करतो.
मग आपला दृष्टिकोनच असा झालेला असतो की आपल्याला सगळ्यातलं फक्त वाईट 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 दिसतंय आणि म्हणून आपण आतून दुःखी असतो. आणि जो व्यक्ती आतून दुःखी असतो ना, तो कधीच कोणालाच सुख देऊ शकत नाही. जर आपल्याला मनापासून आनंदी व्हायचं असेल, तर आधी आपल्याला आनंद निर्माण करायला शिकावं लागेल. चांगल्या चांगल्या सवयींची चटक लावून घ्यावी लागेल. सातत्य ठेवण्यासाठी स्वतःवरती जबरदस्ती करावी लागेल आणि एक चांगलं, सुंदर वैचारिक आयुष्य जगावं लागेल, जिथे आपण आपल्या हातून फक्त चांगलं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. स्वतःला चांगलं सिद्ध करण्यासाठी ज्यावेळेला आपण समोरच्याला वाईट ठरवतो ना, त्यावेळेला आपण कुठेतरी चुकतोय, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपल्या जीवनावरती, आपल्या आयुष्यावरती काम केलं पाहिजे. कारण हे आयुष्य, हे विचार, हे जीवन, ही नाती पुन्हा नाहीयेत. म्हणून आता आजपासूनच आपण स्वतःला आनंदी ठेवूयात. स्वतःला चांगल्या सवयी लावून घेऊयात, जेणेकरून आपला आनंद, आपलं समाधान हे कुठेतरी, कधीतरी इतरांना सुद्धा आनंदी करून जाईल. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.